नमस्कार. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट भाजीपाला गुणवत्ता केंद्र बारामती, कृषी विज्ञान केंद्र बारामती व कृषिक ॲप आयोजित आपला जो आत्ताचा परिसंवाद आहे तो आहे संरक्षित शेतीमधील भाजीपाला उत्पादन. प्रथमतः मी माझी ओळख करून देतो. मी यशवंत जगदाळे. मी कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी विषय उद्यानविद्या या पदावर काम पाहतोय आणि भाजीपाला गुणवत्ता केंद्र KVK बारामती या ठिकाणी काम बघतोय. मी गेल्या 8 ते 9 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम पाहतोय. यामध्ये माझ्याकडे साधारणतः फळबाग लागवड आहे, भाजीपाला लागवड आहे, पॉलीहाऊस मधील फुलशेती, पॉलीहाऊस मधील भाजीपाला आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेती करायची किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं आहे, नंतर विषमुक्त भाजीपाला उत्पादन करायचं आहे, भाजीपाला एक्सपोर्ट करायचा आहे, हे सगळं नॉलेज आम्ही कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत महाराष्ट्रामधील शेतकरी आणि महाराष्ट्राच्या बाहेर जे काही शेतकरी आहेत किंवा वेगवेगळ्या राज्यातले शेतकरी या ठिकाणी येतात, मार्गदर्शन घेतात आणि आपला जो काही बिझनेस असेल किंवा आपली शेती आहे ते आधुनिक पद्धतीने करतात. या ठिकाणी भाजीपाला गुणवत्ता केंद्रामध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस प्रशिक्षण शेतकरी बांधवांसाठी डिझाईन केले आहेत. ते प्रशिक्षण 1 दिवसाचं असतं, 2 दिवसाचं असतं, 7 दिवसाचं असतं आणि मॅक्झिमम 15 दिवसाचं असतं. म्हणजे आपल्याला कोणत्या विषयावर प्रशिक्षण घ्यायचे, कोणत्या विषयाचं ज्ञान घ्यायचे त्यानुसार आम्ही तो कोर्स डिझाईन करतो आणि कमीत कमी 20 लोकांनी जास्तीत जास्त 40 लोकांसाठी आम्ही प्रशिक्षण घेतो आणि त्यामध्ये आमच्या बाजूने पूर्णपणे नॉलेज देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्या नॉलेजवर शेतकरी त्या शेतीमध्ये उतरतो. आजचा जो आपला विषय आहे तो विषय आहे की संरक्षित शेतीमधील भाजीपाला उत्पादन. आता या शब्दाचाच अर्थ किंवा संरक्षित शेती म्हणजे काय की आता आपण बघतो की ओपनवर आपण शेती करतो, कोबी, फ्लावर, टोमॅटो, काकडी सर्व प्रकारचा भाजीपाला लावतो. पण आता काय होतं की अचानक वातावरण बदललं, समजा गारपीट झाली, तापमान वाढलं, आर्द्रता कमी जास्त झाली, तर आपल्या पिकावर बऱ्याच प्रकारच्या किडी येतात, बऱ्याच प्रकारचे रोग येतात किंवा काही काही रोग असे येतात की आता तुम्ही टोमॅटोमध्ये बघितलं असेल की तिरंगा रोग, पण ते आपल्याला लक्षात येत नाही कशामुळे आलं. मग त्याला वेगवेगळे जे फॅक्टर असतात त्याला कारणीभूत असतात. त्यामध्ये वेगवेगळे घटक कारणीभूत असण्यासाठी आम्ही त्याचा अभ्यास केला. आमचे कृषी विज्ञान केंद्र बारामतीची परदेशामध्ये जाऊन आली, परदेशामधील शेती कशी असते आणि आपली भारतामधील शेती, आपल्या महाराष्ट्रामधील शेती काय आहे, तो आम्ही फरक जाणून घेतला आणि तो फरक आम्ही आमच्या प्रशिक्षणामधून किंवा असे जे काही आपण परिसंवाद आयोजित करतोय त्या परिसंवादामधून आम्ही शेतकरी बांधवांना ते ज्ञान देतोय. आणि आम्हाला एक फरक जाणवला की परदेशामध्ये जे लोक शेती करतात ते शेतीकडे एक प्रकारचा बिझनेस म्हणून बघतात आणि आपल्या इकडचे लोक आता सध्या गेल्या 2-3 वर्षामध्ये तसं जाणवलंय की बाबा शिकलेले लोक त्या शेतीकडे वळायला लागले, शिकलेले लोक शेतीकडे वळायला लागल्यामुळे शेतीच्या बिझनेसमध्ये रूपांतर झालं. आणि आता आपण बघितलं गेल्या 8-9 महिन्यामधून जेव्हापासून कोविडचा किंवा कोरोनाचा व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला आहे तेव्हापासून बाकीच्या सर्व इंडस्ट्री मायनसमध्ये गेलेल्या आहेत, पण आपलं ॲग्रिकल्चर ही ह्याचा सेक्टर आहे त्याचा GDP +3 +4 मध्ये आहे. का आहे? कारण सगळ्यांना महत्व कळलं की बाबा बाकी कोणत्याही इंडस्ट्री नसल्या तरी चालतील, पण आपल्याला जे रेग्युलर ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या जो रेग्युलर भाजीपाला आपल्याला खायला लागतोय तो आपल्याला पिकवणं गरजेचं आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासन किंवा कृषी विभागाला किंवा गव्हर्नमेंटला सुद्धा कळलं की बाबा शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या सबसिडी दिलं पाहिजे, वेगवेगळं नॉलेज दिलं पाहिजे, त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि त्यामधून शेतीला आधुनिक तंत्रज्ञान कशा प्रकारे दिलं जाईल हे आमचं कृषी विज्ञान केंद्राचं काम आहे किंवा आमचं कृषी ॲप मार्फत करतो किंवा आमचं भाजीपाला गुणवत्ता केंद्रामार्फत आम्ही हे काम सर्व शेतकरी बांधवांना इत्थंभूत माहिती आहे. म्हणजे कोणतीही टेक्नॉलॉजी असू द्या, म्हणजे ते फळ पिकाचे असेल, भाजीपाला पिकाचे असेल किंवा एक्सपोर्टचे असेल किंवा सेंद्रिय शेतीची असेल किंवा औषधी वनस्पतीची असेल, तर त्या सर्व टेक्नॉलॉजी किंवा सर्व प्रशिक्षणाचं आयोजन आम्ही कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत करतो. अगोदर आम्ही सर्व शेतकरी बांधव KVK मध्ये त्या ठिकाणी प्रशिक्षण द्यायचो, पण सध्या आता कोविडच्या सिच्युएशनमुळे आपण ते ऑनलाईन प्रशिक्षण केलेलं आहे. तर आजचा जो आपण जो परिसंवाद आयोजित केलेला आहे तो त्याचाच एक भाग आहे की संरक्षित शेतीमधील भाजीपाला. तर आपण सुरुवातीपासून त्याची ओळख करून घेऊयात. मग त्या संरक्षित शेती भाजीपाल्यामध्ये कोणते घटक मोडले जातात, त्यामध्ये कोणत्या प्रकारे आपण शेती करू शकतो, कोणता भाजीपाला घेता येऊ शकतो आणि त्याचा फायदा कितपत आपल्याला होऊ शकतो. तर सुरुवात आपली आहे संरक्षित शेती. संरक्षित शेतीचा जो भाजीपाल्याचे घटक आहेत की शेती आपल्याला संरक्षित करायची, कशापासून संरक्षित करायची
की वातावरणापासून संरक्षित करायची, तापमानापासून संरक्षित करायची, आर्द्रतापासून संरक्षित करायची, जी काही गारपीट होती त्यापासून ते संरक्षण करायचं. अजून एक आहे की जी कार्बन डायऑक्साईडची लेवल, या सर्व घटकापासून आपल्याला शेती संरक्षित करायची. त्यासाठी आपल्याला गव्हर्नमेंट गेल्या बरेच वर्षापासून सबसिडी देत आहे. त्यामध्ये NHM अंतर्गत सबसिडी मिळते आपल्याला, NHB अंतर्गत सबसिडी मिळते आणि 50% आहे, काही काही घटकांच्या 35% सबसिडी आहे. मग तो सबसिडीचा लाभ घेऊन आपण संरक्षित शेती आपण करू शकतो. संरक्षित शेतीमध्ये आपल्याला करताना हे आता बघितलं की वातावरणाचे घटकापासून आपल्याला संरक्षण करायचे. मग त्यासाठी आपल्याला वेगवेगळे स्ट्रक्चर्स आपल्याला असतात, म्हणजे त्यामध्ये पॉलीहाऊस असतात, पॉलीहाऊस मध्ये वेगवेगळे प्रकार असतात. मध्यम पद्धतीचं पॉलीहाऊस, अत्याधुनिक पद्धतीचं पॉलीहाऊस, त्याला आपण म्हणतो की बाबा शेडनेट हाऊस, नंतर असतं इन्सेक्ट नेट हाऊस, आणि तिसरा प्रकार आहे नॅचरली व्हेंटिलेटेड टाईप पॉलीहाऊस. म्हणजे तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असते किंवा प्लास्टिकचं आच्छादन असतं त्यामध्ये आपण भाजीपाला पिकांची लागवड करतो किंवा फुल पिकांची लागवड करतो. इतर ठिकाणी तुम्ही बघता हिरवी नेट असते किंवा पांढरी नेट असते, त्या पांढऱ्या नेटमध्ये किंवा हिरव्या नेटमध्ये आपण वेगळ्या प्रकारचा आपण भाजीपाला लावतो. मग आपल्याकडे कशा प्रकारचं वातावरण, आपल्याला कशापासून त्या पिकाचं संरक्षण करायचं, त्यानुसार आपण ठरवायचं की शेडनेट करायचं, इन्सेक्ट नेट करायचं किंवा पॉलीहाऊस करायचं. आमच्या मते आम्ही भाजीपाला गुणवत्ता केंद्र KVK बारामतीमध्ये गेल्या 8 ते 10 वर्षापासून ह्याच्यावर अभ्यास करतोय. तर त्याचा निष्कर्ष असा आहे की ज्या शेतकरी बांधवांना संरक्षित शेती करायची तर कमी खर्चामध्ये ते इन्सेक्ट नेट हाऊस किंवा शेडनेट हाऊस करू शकतात. त्याचा खर्च आता आपण मार्केट रेट नुसार बघितला तर त्याचा खर्च आहे आता 500 ते 600 रुपये पर स्क्वेअर मीटर. आम्ही रिकमेंड करतो की कमीत कमी 10 गुंठ्याचं तुम्ही शेडनेट केलं तर तेवढा माल त्यामधून निघू शकतो, तो माल तुम्ही मार्केटमध्ये पाठवून त्यापासून तुम्हाला फायदा होऊ शकतो. 10 गुंठ्याच्या शेडनेटसाठी तुम्हाला 5 ते 6 लाख खर्च येतो. त्यामध्ये शक्यतो माती आणि पाणी हे महत्वाचं असतं. माती आपण जी काय त्यासाठी वापरणार आहोत ती माती, त्या पॉलिश बाहेरून माती आणली किंवा आहे माती आपण त्यामध्ये आपण भाजीपाला लागवड केली तर मातीचं परीक्षण करणं गरजेचं आहे. त्या मातीचं pH किती आहे, मातीचा सामू किती आहे आणि मातीमध्ये चुन्याचं प्रमाण किती आहे, हे 3 घटक महत्वाचे आहेत. जनरली आम्ही काय सांगतो शेतकऱ्यांना, जर इन्सेक्ट नेट असेल किंवा शेड नेट असेल तर ते तिथलीच माती त्याच मातीमध्ये तुम्ही लागवड करणं गरजेचं आहे, कारण इन्व्हेस्टमेंट थोडीशी कमी असते. पण ज्या वेळेस शेतकरी बांधव पॉलीहाऊस करतात, म्हणजे प्लास्टिकचं आच्छादन असतं, 200 मायक्रॉनची पॉलिफिल्म असते आणि त्यामध्ये ड्रीप इरिगेशन वापरून आपण आतले वातावरण नियंत्रित करतो आणि त्यामध्ये सर्व प्रकारचा भाजीपाला आपण लावतो. तर त्यावेळेस आपल्याला माती बाहेरून आणणे किंवा लाल माती आम्ही रिकमेंड करतो किंवा लाल माती लागवड करायची आम्ही शिफारस करतो. लाल मातीची शिफारस का करतो, कारण त्याचा सामू असेल, विद्युत वाहकता असेल किंवा चुन्याचं प्रमाण असतं ते न्यूट्रल असतं, म्हणजे जे पिकाला लागतं ते लाल मातीमध्ये अवेलेबल असतं. काळ्या मातीमध्ये थोडंसं pH EC कमी जास्त होण्याचं प्रमाण असतं किंवा चुन्याचं प्रमाण असेल किंवा शारपट जमीन असते. मग हे माती परीक्षण करून, पाणी परीक्षण करूनच आपल्याला त्यामध्ये लागवड करणं गरजेचं असतं. फक्त शेडनेट मध्ये तुम्ही बघितलं हिरवी शेडनेट किंवा पांढरी शेडनेट असते आणि जी इन्सेक्ट नेट असते 40 मध्ये इन्सेक्ट नेट असते. तर इन्सेक्ट नेट शेडनेट मध्ये पावसाळ्यामध्ये थोडीशी अडचण येते. ज्यावेळेस जर पाऊस जास्त पडला तर वरून पाऊस आपल्या शेडनेट मध्ये किंवा इन्सेक्ट नेट मध्ये आत येतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्या त्या पिकाला होतो. उदाहरणार्थ पावडर मिल्यू म्हणतो, भुरी म्हणतो किंवा डावणी मिल्यू म्हणतो किंवा केवडा म्हणतो. अशा प्रकारचे रोग इन्सेक्ट नेट किंवा शेडनेट मध्ये पावसाळ्यामध्ये येऊ शकतात. तर हे टाळण्यासाठी आपल्याला प्लास्टिकचं आच्छादन असलेलं पॉलीहाऊस करणं गरजेचं असतं, की ज्याचा आता मार्केटचा खर्च आहे 800 ते 900 रुपये पर स्क्वेअर मीटर. 10 गुंठ्यामध्ये आम्ही रिकमेंड करतो किंवा महाराष्ट्र शासन किंवा कृषी विभाग सुद्धा म्हणतो तुम्ही कमीत कमी 10 गुंठ्यामध्ये जास्तीत जास्त 1 एकरामध्ये तुम्ही पॉलीहाऊस करू शकता किंवा ही संरक्षित शेती करू शकता. 10 गुंठे म्हणजे 1000 स्क्वेअर मीटर. आता रेट बघतोय आपण पर स्क्वेअर मीटर, आता पॉलीहाऊस उभारणीचा रेट आहे 800 ते 900 रुपये स्क्वेअर मीटर. म्हणजे साधारण 10 गुंठ्याचा पॉलीहाऊस तयार करण्यासाठी आपल्याला 9 लाख रुपये खर्च येतो. नंतर आपल्याला हे झालं आपलं पॉलीहाऊस. आणि दुसरं आहे की आपण संरक्षित शेतीकडे का वळायचं, की आपल्याला वर्षभर शेती कोणत्याही प्रकारे करता येते. ज्यावेळेस आपण उघड्यावरील शेती बघतो त्याचे 3 सीझन असतात, उन्हाळी हंगाम, हिवाळी हंगाम आणि पावसाळी हंगाम. त्या हंगामानुसार त्यामध्ये पिकं घेतली जातात. पण पॉलीहाऊसचं कसं आहे की ऑफ सीझन बिगर हंगामी भाजीपाल्याचं उत्पादन. आता तुम्ही मार्केटमध्ये बघता की ज्यावेळेस एकाच वेळेस आपण पूर्ण टोमॅटो लावतो, मिरची लागते, काकडी लावतो, तर सर्व भाजीपाला एकाच वेळेस मार्केटमध्ये येतो आणि मार्केटमध्ये त्याचे रेट कमी पडतात किंवा सगळे एकदम खाली पडताना आपल्याला भाजीपाला तोट्यामध्ये जातो. तर ज्यावेळेस तुम्ही संरक्षित शेतीकडे वळता किंवा पॉलीहाऊसच्या शेतीकडे वळता त्यावेळेस आपल्याला
मार्केटचा अभ्यास करून आपल्याला त्यामध्ये भाजीपाला पिकांची लागवड करावी लागते. की मार्केटमध्ये विंडो असते, म्हणजे एखादी ठराविक खिडकी असते. खिडकी विंडो म्हणजे काय म्हणतो आपण, साधारणतः जुलै पासून ते सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत ज्यावेळेस जास्त पाऊस पडतो त्यावेळेस मार्केटमध्ये आपला भाजीपाला आला पाहिजे. आणि दुसरं आहे की भाजीपाला उन्हाळ्यामध्ये सुद्धा मार्केटमध्ये कमी भाजीपाला असतो, म्हणजे साधारणतः फेब्रुवारी पासून किंवा लग्न सीझन सराई चालू होते साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर पासून. तुळशीची लग्न झाली की तिथून लग्न चालू होतं, मग आपला भाजीपाला नोव्हेंबर डिसेंबर पासून कंटिन्यू एप्रिल पर्यंत आला पाहिजे. अशा प्रकारे जर आपण आपल्या भाजीपाल्याचं प्लॅनिंग केलं, आपल्याला त्या प्रत्येक पिकाचा जे आपण आंतरमशागत असतो किंवा त्याची लागवड कशा पद्धतीने केली जाते ही माहिती असेल तर आपण त्या पद्धतीने मार्केटमध्ये आपला भाजीपाला आणू शकतो. उदाहरणार्थ पॉलिहाऊसमध्ये संरक्षित शेतीमध्ये आपण रंगीत ढोबळी मिरची लावू शकतो, काकडी लावू शकतो, टोमॅटो लावू शकतो किंवा परदेशी भाजीपाला लावू शकतो. पण प्रत्येक पिकाचा कालावधी किती असतो, रोपं तयार करण्यासाठी किती वेळ लागतो हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. तर हे सगळं करून आपण संरक्षित शेतीमध्ये भाजीपाला लागवड करून फायदा मिळू शकतो. नंतर वर्षभर आपण कोणत्याही सीझन मध्ये कोणताही भाजीपाला लावू शकतो. बंदिस्त एरियामध्ये आपण पिकांची लागवड करतो, त्यामुळे आपल्याला त्या पिकांचं ऑब्झर्वेशन करणं, निगा राखणे सोपं जातं. कारण बाहेर उघड्यावर कसं असतं की शेजारच्या पिकावर कीड आली की ती किडा आपल्या पिकावर येते. पण पॉलिहाऊस मध्ये आपण बंदिस्त असल्यामुळे आपल्याला निगा राखणे, त्याच्यावर कीड नाशकाची फवारणी करणे किंवा बुरशीनाशकाची फवारणी करणे आपल्याला सोपं जातं. आणि दुसरं आहे की खत असेल किंवा पाणी असेल सर्व आपण त्याला मोजून देऊ शकतो. पण ज्या वेळेस उघड्यावरली शेती असते की आपण मोकाट सिंचन पद्धतीने पाणी देतो किंवा ते कधी कधी ड्रीप सुद्धा नसतात, त्यावेळेस आपल्याला त्या पिकाचं आपल्याला आर्थिक नियोजन करता येत नाही. पण ज्यावेळेस आपण पॉलिहाऊस मधली शेती करतो त्यावेळेस आपल्याला आर्थिक नियोजन करणं आपल्याला ते सोपं जातं. म्हणजे त्याचे खत व्यवस्थापन असेल किंवा पाणी व्यवस्थापन असेल किंवा त्यामध्ये एखादी कीड आली असेल तर त्याचं नियंत्रण करणं, हे सर्व जे काही घटक आहेत ते घटक आपल्याला संरक्षित शेतीमध्ये करणं सोपं जातं. म्हणून आपल्याला संरक्षित शेती करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला महाराष्ट्र शासन असेल किंवा कृषी विभाग असेल आपल्याला 50% सबसिडी आपल्याला या संरक्षित शेतीसाठी देतो. संरक्षित शेती म्हणजे काय, तर त्यामध्ये पॉलिहाऊस येतं, शेड नेट येतं किंवा फॅनपॅट टाईपचं पॉलिहाऊस येतं. तर त्या पद्धतीचं आपण पॉलिहाऊस आपण करतो. शक्यतो आम्ही आमच्या अभ्यासानुसार आम्ही शेतकरी बांधवांना असं शिफारस करतो की ज्यांना पॉलिहाऊस मधील भाजीपाला करायचे त्यांना नॅचरली व्हेंटिलेटेड टाईप पॉलिहाऊस करायचे. त्याला आपण म्हणतो NVPH. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस गव्हर्नमेंटचे ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आता हॉटनेटवर, तर तिथे पॉलिहाऊसचे प्रकार दिलेले आहेत. मग त्यामध्ये आपल्याला नॅचरली व्हेंटिलेटेड टाईप पॉलिहाऊस आपल्याला सिलेक्ट करायला लागतं आणि त्यामधून आपल्याला ते सबसिडीसाठी आपण ऍप्लिकेशन करू शकतो. आपण त्याला नॅचरली व्हेंटिलेटेड पॉलिहाऊस का म्हणतो, कारण त्यात ऑटोमॅटिकली बाहेरून वेगवेगळे कर्टन असतात, त्याला बाहेरून थंड हवा आत येते, आतली पॉलिहाऊस मधली जी काही गरम हवा झालेली असते ते वरून एक कर्टन असतं, त्या कर्टन मधून ती आतली गरम हवा बाहेर जाते. मग ऑटोमॅटिकली सर्क्युलेशन चालू होतं. त्याला म्हणतो आपण नैसर्गिक वायुविजन हरितगृह. ह्याला खर्च कमी आहे. तुम्हाला फुल पीक करायचं असेल, भाजीपाला पीक करायचं असेल तर त्याची लागवड त्यामध्ये तुम्ही करू शकता. आणि दुसरं त्याला म्हणतो आपण फॅन अँड पॅन टाईप पॉलिहाऊस. फॅन पॅड टाईप पॉलिहाऊस म्हणतो आपण. जसं आपण घरामध्ये कूलर कसा असतो की त्या पॅडवर कंटिन्यू थंड पाणी पडत असतं आणि फॅन मध्ये कंटिन्यू त्यातनं एक्झॉस्ट गरम हवा बाहेर जाते, तसंच ते स्ट्रक्चर आपलं फॅन पॅड टाईप पॉलिहाऊसचं असतं. पण त्याचा खर्च जास्त आहे. जसं आपण नैसर्गिक वायुजन हरितगृहाचा खर्च बघितला 800 ते 900 रुपये पर स्क्वेअर मीटर आहे, तर फॅन अँड पॅन टाईपचा पॉलिहाऊसचा खर्च आहे तो 1600 ते 1700 रुपये पर स्क्वेअर मीटर आहे. मग तो डबल खर्च आहे. त्याला आपल्याला भाजीपाल्यासाठी त्याला एवढी आपल्याला गरज पडत नाही. मग आपण नॅचरली व्हेंटिलेटेड टाईप पॉलिहाऊस मध्ये आपण त्याची लागवड करू शकतो. हे झालं दुसरा प्रकार. नंतर आपण भाजीपाला गुणवत्ता केंद्र KVK बारामतीमध्ये नेदरलँडच्या धर्तीवर वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिहाऊस या ठिकाणी आम्ही उभारलेले आहेत. ते पूर्ण ॲटोमाइज पॉलिहाऊस आहेत, म्हणजे तापमान, आर्द्रता किंवा फॉगिंग सिस्टीम आहे. ते पूर्णपणे आमच्याकडे सेन्सर बेस सिस्टीम बसवलेली आहे. सेन्सरवर आम्ही तापमान सेट करू शकतो, आर्द्रता सेट करू शकतो. नंतर त्यामध्ये फॉगिंग सिस्टीम म्हणजे फॉगर्स आपण पॉलिहाऊस मध्ये बसवतो. ज्यावेळेस टेम्परेचर आम्ही जनरली काय सांगतो, पॉलिहाऊस मध्ये जर भाजीपाला करायचा असेल, ढोबळी मिरची करायची असेल, काकडी करायची असेल किंवा टोमॅटो करायचं असेल तर त्याला तापमान साधारणतः आपल्याला कमीत कमी 28 डिग्री मॅक्झिमम 32 डिग्री सेल्सिअस चालतं. त्याच्यावर गेलं तर थोडासा त्या पिकावर परिणाम होतो, म्हणजे फळगळ होते किंवा फुलगळ होते. मग हे टाळण्यासाठी तापमान आपल्याला 28 ते 32 डिग्री ठेवणं गरजेचं असतं. मग जर आपण नैसर्गिक वायुविजन हरितगृह तयार केलं तर त्यामध्ये ऑटोमॅटिकली बाहेरची थंड हवा आत येते आणि आतली गरम हवा
वर जे व्हेंट असते त्यातून बाहेर जाते. आतमध्ये आपण फॉगिंग सिस्टीम किंवा मिस्टिंग सिस्टीम म्हणतो आपण, की ते आपण उन्हाळ्यामध्ये वापरतो. टेम्परेचर ज्यावेळेस आपलं 35च्या वर किंवा 32च्या वर जातं, तर साधारणतः 2-2 तासाच्या अंतराने ती फॉगिंग सिस्टीम आपल्याला 1 ते 2 मिनिटं चालवायला लागते. म्हणजे साधारणतः 12 ते 5 किंवा 12 ते 4 या पिरियडमध्ये तापमान जास्त होतं, त्यावेळेस ती फॉगिंग सिस्टीम 1-1 तासाच्या अंतराने आपण 1-1 ते 1.5 मिनिटं चालवायचं. बऱ्याच लोकांचा गैरसमज काय असतो की वरून फॉगर्स चालू केले की तापमान ऑटोमॅटिकली कमी होतं, पण तेच जर फॉगर जास्त वेळ चालवलं तर तिथं आर्द्रता वाढते आणि आपल्या त्या पॉलिहाऊसमध्ये रोगांचा प्रादुर्भाव होतो. हे टाळण्यासाठी आपल्याला जो काही तो फॉगिंग सिस्टीम चालू झाल्यानंतर बंद होण्याचा कालावधी आहे तो साधारणतः 1 ते 1.5 मिनिट असणं गरजेचं आहे. नंतर आपल्या पॉलिहाऊसच्या आतमध्ये आपण एक पांढरी व्हाईट नेट टाकतो, म्हणजे ज्यावेळेस टेम्परेचर 32-35च्या वर जातं तर आपण ते आतलं पॉलिहाऊस मधलं नेट असतं ते नेट आपण त्या पिकावर जातो. त्याच्यामुळे आपलं आतलं तापमान 1-2 ते 3 डिग्रीने कमी होतं. तर ह्या पद्धतीने आपण आतलं तापमान नियंत्रित करतो. दुसरं असतं ते कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण. ज्यावेळेस आपण पॉलिहाऊस मधला कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण मोजतो तर ते बाहेरचं जे टेम्परेचर बाहेरचं जे कार्बन डायऑक्साईड असतं त्यापेक्षा ते कमीत कमी 1.5 ते 2 पटीने कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं. का जास्त असतं? कारण संध्याकाळी काय करतो आपण पूर्णपणे पॉलिहाऊस बंद करतो. संध्याकाळी झाड काय करतं, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतं आणि ऑक्सिजन आत घेते. कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतं तेव्हा आपण संध्याकाळी झाडाखाली झोपत नाही आणि कार्बन डायऑक्साईड हवेपेक्षा जड असल्यामुळे तो झाडाच्या लेवललाच राहतो आणि त्याची लेवल साधारणतः 500-600 ppm पर्यंत जाते आणि सकाळी सूर्यप्रकाश आपल्या त्या पॉलिहाऊसवर पडल्यानंतर तिथं फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू होते आणि जेवढा काही कार्बन डायऑक्साईड आपल्या पॉलिहाऊसमध्ये साठलेला आहे तो कार्बन डायऑक्साईड त्या पिकाला मिळतो. तो साधारणतः 1.5 ते 2 पटीने जास्त असतो. हेच मेन कारण आहेत की ज्यामुळे आपल्याला संरक्षित शेतीमध्ये पिकाचं उत्पादन जास्त मिळतं. उघड्यावरील शेतीमध्ये तापमान नियंत्रित करता येत नाही, आर्द्रता करता येत नाही, खत नियंत्रित करता येत नाही, पाणी नियंत्रित करता येत नाही आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण. तर हे घटक आपल्याला संरक्षित शेतीसाठी महत्वाचे आहेत. हे झालं पॉलिहाऊसचे प्रकार बघितले आपण. नंतर त्यामध्ये का करायचं, आपल्याला एकदम फायदा जास्त मिळतो आणि बिगर हंगामी भाजीपाला आपण त्यामध्ये घेऊ शकतो. त्यामध्ये आता मार्केटच्या रेटनुसार त्यामध्ये आपण रंगीत ढोबळी मिरची चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो, काकडी चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो, टोमॅटो चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. आता कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि भाजीपाला गुणवत्ता केंद्र बारामतीच्या वतीनं आम्ही ही संपूर्ण माहिती, समजा ढोबळी मिरची, रंगीत ढोबळी मिरची लावायची तर ते कोणत्या कंपनीची लावायची, कोणती जात लावली पाहिजे, कोणत्या सीझन मध्ये त्यामुळे कोणते कीड येतात, त्यामध्ये कोणते रोग येतात आणि त्यामध्ये खत आणि पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे. तर आता मार्केटमध्ये लाल कलरची मिरची आहे, पिवळ्या कलरची मिरची आणि हिरव्या कलरची मिरची आहे. या तिन्ही कलरच्या मिरच्या मार्केटमध्ये भरपूर चालतात. साधारणतः 10 गुंठ्यामध्ये आपल्याला लागवड करताना आपल्याला साधारणतः 2,500 ते 3,000 रुपये लागतात. आपण गादी वाफे करतो. गादी वाफे करायच्या अगोदर आपल्याला माध्यम महत्वाचं असतं की आपल्याला ते लाल मातीमध्ये लावायचे का काळ्या मातीमध्ये लावायचे का. अजून एक नवीन टेक्नॉलॉजी आली की हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजी, माती विना शेती. त्यामध्ये कोकोपीट मध्ये आपण आपल्या मिरचीची लागवड करू शकतो, टोमॅटोची लागवड करू शकतो किंवा काकडीची लागवड करू शकतो. फक्त कोकोपीट मध्ये ज्यावेळेस आपण हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजी आपण म्हणतो, ज्यावेळेस आपण मातीतून कोकोपीटकडे जातो त्यावेळेस आपल्याला माहित पाहिजे की त्याचं खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, त्याचं पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे. आपण एक वेगळा परिसंवाद फक्त माती विना शेतीसाठी घेऊया, कारण त्यामध्ये बरेच खाचाखोच आहेत की ते माहीत असेल तरच आपली माती विना शेती आपली यशस्वीरित्या आपण करू शकतो. पण त्याचं शिक्षण आपण वेगळं, आता फक्त आपण मातीमध्ये संरक्षित शेती भाजीपाल्याचं उत्पादन कशा प्रकारे घ्यायचे ते बघू. 10 गुंठ्याचं आपलं जर फायनल झालं आपल्याला शेडनेट करायचं किंवा नैसर्गिक वायुवीन हरितगृह करायचे, तर 10 गुंठ्यासाठी तुम्हाला साधारणतः 90 ते 100 बस लाल माती लागते. त्यामध्ये भाताचे तुसे 1 टन लागतात, निंबोळी पेंट साधारणतः 1 ते 1.5 टन लागते. हे सगळं मिक्सर, ट्रायकोडर्मा असेल, ट्रायकोडर्मा साधारणतः 8 ते 10 किलो, हे सगळं मातीचं मिक्सचर तयार करायचं, कल्टिवेटर मारून ते मिक्स करायचं. नंतर त्या मातीचं आपण निर्जंतुकीकरण करून घ्यायचं. निर्जंतुकीकरण कशासाठी करायचं, कारण मातीमध्ये वेगळ्या प्रकारचे किडीचे अंडी असतात, बुरशी असते, ती मारण्यासाठी आपण वेगळ्या केमिकलची ट्रीटमेंट त्या मातीला करायची. अगोदर कसं करायची, फॉर्मॅलिन एक केमिकल त्याला म्हणतो आपण फॉर्मॅल्डिहाइड, तर त्याची ट्रीटमेंट अगोदर लोक करायची, पण त्या ट्रीटमेंटला थोडासा वेळ लागायचा, त्याला मजूर भरपूर लागायचे, ते माती अगोदर भिजवून घ्यायला लागायची. नंतर साधारणतः त्या फॉर्मॅलिनचं प्रमाण असायचं 4 ते 5 ml प्रति लिटर आणि प्रति चौरस मीटरसाठी 4 ते 5 लिटर पाणी. हे सगळं आपण त्या मातीमध्ये फवारणी करून पाणी स्प्रेइंग करून तर माती तशीच ठेवायची, त्यावर आपण
प्लास्टिकचा कागद आच्छादन करायचं. ते साधारणतः आपल्याला एक दिवस 48 तास ते झाकून तसंच ठेवायचं आणि 48 तासानंतर परत कागद काढायचा, परत त्या मातीला पाणी द्यायचं, म्हणजे त्यातला काही रेसिड्यू असेल, अवशेष असेल त्या फॉर्ममध्ये तो निघून जातो. नंतर आपण बेड तयार करून त्याची लागवड करायची. पण ही प्रोसेस किचकट आहे, त्याला मजूर लागतात. पण आता मार्केटमध्ये नवीन केमिकल आले, त्याला म्हणतो आपण हायड्रोजन पेरॉक्साईड प्लस सिल्वर. ते केमिकलचा वापर काय असतो की बेड तयार झाल्यानंतर तो केमिकल त्या बेडवरची फवारणी करायची, साधारण 7 ते 8 तास थांबायचे, नंतर त्यामध्ये आपण लागवड करायची. मग लागवड हे निर्जंतुकीकरण करणं काय गरजेचं असतं, कारण मातीमध्ये ज्या काही किडे असतात, रोग असतात, ते आपण मारतो आणि नंतर आपण त्यामध्ये आपण लागवड करतो. लागवड करताना आपल्याला रोप स्वतः तयार करायचे असेल तर ते चांगलं आहे. जर आपण बाहेरून आणणार असेल तर खात्रीशीर नर्सरी असेल, गव्हर्नमेंट शासकीय रोपवाटिका असेल, किंवा आमच्या भाजीपाला गुणवत्ता केंद्र KVK बारामती मार्फत आम्ही सर्व प्रकारची रोपं शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देतो आणि रोपं विक्री पश्चात सुद्धा आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. तर आमच्या मार्फत आम्ही रोपं तुम्हाला देऊ शकतो आणि जे काही तुम्हाला मार्गदर्शन लागणार आहे, खतांचं असेल, किडींचं असेल, रोगांचं असेल किंवा मार्केटचं असेल, तर ते पूर्ण मार्गदर्शन आम्ही कृषी विज्ञान केंद्र बारामती किंवा भाजीपाला गुणवत्ता केंद्र बारामतीच्या मार्फत आम्ही तुम्हाला देतोय. आता टोमॅटो असेल, मिरची असेल, काकडी असेल. समजा टोमॅटो आहे हे साधारणतः 9 महिन्याचं पीक आहे, काकडी सुद्धा आहे 9 महिन्याचं पीक आहे, नाही काकडी आहे ते 3.5 महिन्याचं पीक आहे, आणि ढोबळी मिरची आहे ते 9 महिन्याचं पीक आहे. मग तुम्हाला प्रत्येक पिकाचा कालावधी, रोप तयार करायला किती वेळ लागतो, नंतर समजा ढोबळी मिरची असेल, रोप करायला साधारणतः 30 ते 35 दिवस लागतात. 35 दिवसानंतर आपण रोप आपल्या पॉलिहाऊस मध्ये लावलं की 3 ते 3.5 महिन्यांत त्याचं उत्पादन चालू होतं आणि कंटिन्युअस आपल्याला 6 महिने उत्पादन मिळतं. असं प्रत्येक पिकाचं, टोमॅटो सुद्धा तसंच आहे. रोप तयार करायला 35 ते 40 दिवस लागतात, तिथून उत्पादन सुरू व्हायला पॉलिहाऊस मध्ये लागल्यानंतर 3 महिने लागतात, तिथून पुढे आपल्याला 6 महिने उत्पादन मिळतं. मग प्रत्येक काकडीचं आहे, काकडीचं साधारण डायरेक्ट आपण बिया जरी आपण टोकन केलेल्या पॉलिहाऊस मध्ये तरी चालतं, आणि लागवड केल्यापासून 1 ते 1.5 महिन्यांनी काकडी चालू होते आणि पुढे कंटिन्यू 1.5 ते 2 महिने चालते. प्रत्येक पिकाचं आपल्याला अर्थशास्त्र माहित पाहिजे, त्याचं ते आंतरमशागत माहित असेल तर आपण संरक्षित शेतीमध्ये आपण कोणताही पीक लावून त्यापासून आपण फायदा चांगल्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. आणि दुसरं एक आहे की त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे किडी येतात किंवा रोग येतात, त्याचं माहिती असणं किंवा त्याची ओळख असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपलं खत व्यवस्थापन जर चुकीचं झालं तर एखाद्या अन्नद्रव्याची कमतरता त्या ठिकाणी दिसून येते. पानावर पान पिवळं पडतं, पानातल्या शिरा पिवळ्या पडतात किंवा पान कडेने लाल होतं. मग आपल्याला माहित पाहिजे की हे खताच्या कमतरतेमुळे झालंय का, किडीमुळे झालंय का, रोगामुळे झालं. मग ते सुद्धा आम्ही ऍक्च्युअली ज्यावेळेस KVK मध्ये प्रशिक्षण घेतो तर ते किडी कसे ओळखायचे, रोग कसे ओळखायचे, त्याचं सुद्धा आम्ही आयडेंटिफिकेशन सर्व शेतकरी बांधवांना शिकवतो. किंवा कृषिक ऍप मार्फत आम्ही सर्व जे काही शेतकरी बांधवांचे प्रश्न असतात, किंवा हे कीड आला, हा रोग आला, त्यासाठी कोणतं औषध मारायचं, कोणतं कीटकनाशक मारायचं, हे माहिती आम्ही कृषिक ऍप मार्फत सर्व शेतकरी बांधवांना देतोय. आणि जे शेतकरी ऍक्च्युअली आमच्या केंद्रावर भेट देण्यासाठी येतात त्यांना ऍक्च्युअली आम्ही लिखित सल्ला सुद्धा आमच्या केंद्रामार्फत देतो. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण अभ्यास घेऊन करून जर संरक्षित शेतीमध्ये उतरलं तर त्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा मिळू शकतो. संरक्षित शेतीचा अजून एक भाग आहे की त्यामध्ये पॉलिहाऊस येतं, शेडनेट येतं, नंतर मल्चिंग करून जी आपण लागवड करतो ते सुद्धा संरक्षित शेतीचा एक भाग आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये नॉन ऑन पेपर आलाय किंवा प्रोटेक्शन पेपर आलाय. तुम्ही बऱ्याच ठिकाणी जे कमी उंचीचे पीक आहेत त्या ठिकाणी आपण कलिंगड असेल, खरबूज असेल, आपल्या बारामती भागामध्ये, दौंड भागामध्ये असेल किंवा पुरंदर भागामध्ये असेल की ते कलिंगड खरबूज लागवड केल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी आपण ते वरून एक मच्छरदाणी सारखा पेपर झाकतो, त्याला आपण म्हणतो प्रोटेक्शन पेपर किंवा नॉन ऑन पेपर. तो कशासाठी झाकतो, कारण ज्यावेळेस आपण पेपर जो झाकतो प्रोटेक्शन पेपर, तर वरून कोणत्याही प्रकारचं कीड त्या आपल्या पिकाला प्रादुर्भाव करू शकत नाही. आतलं मायक्रो क्लायमेट मेंटेन ठेवतं, टेम्परेचर एखाद्या वेळेस गरम हवा आली तर त्या डायरेक्ट आपल्या पिकाला लागत नाही. आणि आपल्या तो UV ट्रीटेड पेपर असतो, अल्ट्राव्हायोलेट ट्रीटेड पेपर, त्यामुळे डायरेक्ट जी पिकाला लाभदायक किरण ती लाभदायक किरण आपल्या पिकावर पडत नाहीत. असे 4 ते 5 प्रकारचे फायदे असल्यामुळे आपण ही नॉन ऑन पेपरची शेती सुद्धा आपण त्याला म्हणतो आपण संरक्षित शेती. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारची शेती आहे. आणि आम्ही कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत एक तंत्रज्ञान सप्ताह ऑर्गनाईज केले 18 ते 24 जानेवारीला. तर त्या दरम्यान सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आणि ते जे तंत्रज्ञान अवगत असलेले जे एक्सपर्ट आहेत ते एक्सपर्ट तुम्हाला ऍक्च्युअली माहिती, ऍक्च्युअली जे काही टेक्नॉलॉजी आहे तुम्हाला डोळ्यानं पाहायला मिळणार, डोळ्यानं त्या ठिकाणी माहिती मिळणार. आणि एका पिकाची व्हॅल्यूशन, मूल्य साखळी म्हणतो आपण. आता काय झालं, तुम्ही शेतकरी बांधव बघताय की उत्पादन कसं घ्यायचे हे सर्व शेतकरी बांधवांना माहित आहे, पण उत्पादन घेतल्यानंतर मार्केटमध्ये कशा प्रकारे आणलं पाहिजे, पॅकेजिंग कशा प्रकारे केलं पाहिजे, ब्रँडिंग
कशा प्रकारे केलं पाहिजे, ते प्री कुलिंग असेल, कोल्ड स्टोरेज असेल, ही जी आपण पिकाची मूल्य साखळी असेल, ते मूल्य साखळी आपण त्या 18 ते 24 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये आपण या ठिकाणी शेतकरी बांधवांना दाखवणार आहोत. आणि भाजीपाला गुणवत्ता केंद्र KVK बारामती वतीने आम्ही वर्षभर शेतकरी बांधवांना याचं मार्गदर्शन करतो. कोणतंही पीक असेल तर त्याचं मूल्य साखळी कशा प्रकारे केलं पाहिजे. आता तुम्ही बघता की स्मार्ट प्रोजेक्ट आहे, महाराष्ट्र शासन कृषी विभागानं स्मार्ट प्रोजेक्ट आणलेला आहे. त्याची ऍप्लिकेशन करण्याची लास्ट डेट होती 15 डिसेंबर, पण ती 15 डिसेंबरची आता 31 डिसेंबर पर्यंत ऍप्लिकेशनची लास्ट डेट केलेली वाढवून मिळालेली आहे. ज्या शेतकरी बांधवांना माहित नाही त्यांच्यासाठी एक मी माहिती देतो की आता तुम्हाला काय की एखादा प्रोजेक्ट बनवायचं म्हणलं की आपल्याला प्रपोजल बनवण्यापासून, बँक लोन घेण्यापासून, मशिनरी कुठून आणायची, त्याचं रेसिपी कशी बनवायचं, काय पॅकेजिंग कसं करायचं, मटेरियल कुठून आणायची, ही सर्व माहिती आपल्याला महाराष्ट्र शासन कृषी विभाग देणार आहे. त्यांचं जे स्मार्ट डिपार्टमेंट आहे, स्मार्टच्या अंतर्गत फक्त तुम्हाला स्मार्टच्या त्या वेबसाईटवर जायचंय. फक्त ते एकट्या शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळत नाही. तुमचा शेतकरी गट असला पाहिजे, शेतकऱ्याची कंपनी असली पाहिजे, किंवा आत्मा अंतर्गत तुमचा शेतकऱ्याचा गट असला पाहिजे. त्या गटानं तुम्ही ऍप्लिकेशन त्यामध्ये करू शकता. आणि ऍप्लिकेशन झाल्यानंतर फक्त तुम्हाला सांगायचे की आम्हाला प्री कुलिंग करायचे, कोल्ड स्टोरेज करायचे, एक्सपोर्ट करायचे, पॅक हाऊस बनवायचं आहे किंवा प्रोसेसिंगची लाईन बनवायची आहे, तर मग तेवढं टाकलं की तुम्हाला नंतर त्यांची जी काही एक्सपर्टची टीम आहे ते पूर्णपणे प्रोजेक्ट प्रपोजल बनवून देतात, प्रस्ताव तयार करून देतात, बँक लोन साठी जे काय लागतं त्याचा फॉलोअप घेतात. आपल्याला फक्त ते माहिती घेणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे सर्व प्रकारच्या सबसिडी आपल्याला आम्ही कृषी विज्ञान केंद्र आहे किंवा कृषी ऍपच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो. फक्त आपण एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. मार्केटमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत, फक्त आपल्याला कोणत्या चॅनल थ्रू त्या ठिकाणी पोहोचायचे. म्हणजे नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनची सबसिडी घ्यायची का, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डची सबसिडी घ्यायची किंवा स्मार्टची सबसिडी घ्यायची, तर हे पूर्णपणे माहिती कृषी विभागाकडे सुद्धा आहे. ना आम्ही KVK बारामतीच्या वतीने सुद्धा ही माहिती आम्ही शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देत आहोत. तर तशा पद्धतीने आपल्याला संरक्षित शेतीकडे वळणं गरजेचं आहे. आणि उत्पादन माल तयार झाल्यानंतर दुसरे काही संरक्षित शेतीतला महत्वाचं की काढणी पद्धत व्यवस्थापन. म्हणजे ज्यावेळेस आपण पॉलिहाऊस मधला मिरची काढतो, पॉलिहाऊस मध्ये काकडी काढतो, टोमॅटो काढतो, तर त्याचं प्री कुलिंग करणं गरजेचं आहे. रंगीत ढोळ म्हणजे लाल, पिवळी, हिरवी मिरची असेल तर कसं असं पॉलिहाऊस मधलं पीक असतं तेव्हा थोडीशी त्या पिकामध्ये ऑलरेडी उष्णता असते, तर उष्णता आपण अगोदर बाहेर काढली पाहिजे. मग ती कशी बाहेर काढतो आपण, तर ती सावलीमध्ये ठेवतो किंवा पॅक हाऊस मध्ये ठेवतो किंवा प्री कुलिंग असतं. प्री कुलिंगचं टेम्परेचर साधारणतः 2 डिग्री ते 8 डिग्री मध्ये आपण साधारणतः ते 4 ते 5 तास आपण मिरची ठेवली तर टेम्परेचर कमी होतं. नंतर त्याचं ग्रेडिंग करतो आपण, पॅकेजिंग करतो, आणि तो माल आपण मग रेफर व्हॅनने आपण पुणे, मुंबईला किंवा एक्सपोर्ट साठी पाठवतो. ही जी काही मूल्य साखळी आहे आपल्याला ती संरक्षित शेतीमध्ये आपण केली तरच आपल्याला रिटर्न्स जास्त मिळतात आणि ते आपल्याला परवडतात. तर अशा पद्धतीनं जे काही प्रत्येकाला प्री कुलिंग, कोल्ड स्टोरेज, ज्यांना एक्सपोर्ट करायचे, संरक्षित शेतीमधला भाजीपाला तुम्हाला निर्यात करायचा आहे, तर निर्यातच सुद्धा मार्गदर्शन आम्ही KVK किंवा भाजीपाला गुणवत्ता केंद्र बारामती मार्फत सर्व शेतकरी बांधवांना करतो. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, जर आपल्याला एखादा भाजीपाला एक्सपोर्ट करायचा असेल तर आपल्याला एक्सपोर्टचं लायसन लागतं, त्याला म्हणतो आपण IEC कोड, इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड. तर ते तुम्ही ऑनलाईन लायसन काढू शकता आणि फक्त ऑनलाईन लायसनचा खर्च आहे तुम्हाला 550 रुपये. तर 550 रुपयानं तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन काढू शकता आणि तुमचा भाजीपाला तुम्ही कोणत्याही देशामध्ये एक्सपोर्ट करू शकता. ते लायसन काढल्यानंतर तुम्हाला अपेडाच्या वेबसाईटवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला लागतं. अपेडाची वेबसाईट म्हणजे ऍग्रिकल्चर प्रोसेस अँड एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी. अपेडाचं मेंबरशिप व्हायला तुम्हाला साधारणतः 5.5 रुपये खर्च आहे. 5.5 रुपये खर्च तुम्ही मेंबर झाला की पूर्ण जगामध्ये तुमच्या कंपनीचे नाव दिसतं, तुमच्याकडे प्रोडक्ट कोणता आहे ते पूर्ण जगामध्ये दिसतं. आणि नंतर तुम्हाला जे काही मेल तुम्हाला येतात की बाबा आम्हाला हा रंगीत ढोबळी मिरची पाहिजे, टोमॅटो पाहिजे, काकडी पाहिजे, तर अशा पद्धतीनं तुम्ही हे पूर्ण मूल्य साखळी, एक्सपोर्ट असेल किंवा ऑर्गॅनिक भाजीपाला असेल, सेंद्रिय भाजीपाला असेल किंवा विषमुक्त भाजीपाला असेल, तर त्या पूर्ण पद्धतीचं आपण नॉलेज आपल्या आम्ही भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देतोय. दुसरं असतं की संरक्षित शेतीमध्ये किडींचा प्रादुर्भाव आणि रोगांचा प्रादुर्भाव. आता आपण म्हणतो की बाबा आपण बंदिस्त शेती केली की बाहेरून किडा आत येत नाही, पण बऱ्याच वेळा काय होतं की आतलं जे वातावरण असतं ते किडीसाठी पोषक असतं. किडी कुठून येतात, जर आपण रोप जर खाजगी नर्सरीमधून घेतली असतील की ज्या ठिकाणी ज्यांना माहितच नाही की रोपं कशा पद्धतीने तयार केली पाहिजेत, मग तिथूनच आपला व्हायरस जो काही आपल्या पॉलिसमधल्या पिकांमध्ये व्हायरस येतो. व्हायरस कशामुळे येतो, तर रस शोषक किडीमुळे येतो किंवा थ्रिप्समुळे येतो. तीच जर तुम्ही चांगली नर्सरी असेल,
किंवा आमची भाजीपाला गुणवत्ता केंद्राला तुम्ही भेट द्या, की ज्या प्रकारे नेदरलँडच्या धर्तीवर त्यांचा जो रोपं तयार करण्याचा प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलनुसार आम्ही आमच्या भाजीपाला गुणवत्ता केंद्रामध्ये एखाद्या लहान बाळाची काळजी कशा प्रकारे घेतली तशा प्रकारची काळजी आम्ही आमच्या रोपांची आमच्या भाजीपाला गुणवत्ता केंद्रामध्ये घेतो आणि ते रोप आम्ही शेतकरी बांधवांना देतो, की त्यामुळं किडींचा प्रादुर्भाव सुरुवातीपासूनच रोखला जातो. आणि बऱ्याच वेळा काय होतं की जे काही मजूर पॉलिहाऊसमध्ये काम करतात तर शक्यतो ज्यावेळेस आपण पॉलिहाऊस बांधतो ना त्यावेळेस आपण एक अँटी चेंबर बांधतो, 2 दरवाजाचं पॉलिहाऊस बांधलं पाहिजे. एक छोटीशी रूम की त्या रूम मध्ये अगोदर आपण प्रवेश करायचा, तो दरवाजा बंद करायचा, नंतर दुसऱ्या आपलं मेन पॉलिहाऊसचा दरवाजा ओपन करायचा. हे जे फायदे काय असतात की आपल्याबरोबर जे काही की डायरेक्ट आपल्या पॉलिहाऊसमध्ये आत जाणार आहे ती अँटी चेंबरमध्ये, तिथं आपण पिवळे चिकट सापळे लावून ठेवायचे, तिथं कीड त्या सापळ्याला चिकटते किंवा त्या चिकट पेपरला चिकटते आणि नंतर आपण आपल्या आतल्या पॉलिहाऊसमध्ये जायचं. तर अशा पद्धतीने आपण किडींचा बंदोबस्त करू शकतो. ॲप्रॉन घालणं गरजेचं आहे. बाहेरून एखादा जर गेस्ट आले कोण असेल तर त्यांना ॲप्रॉन घालूनच आपण ते आपल्या पॉलिहाऊसमध्ये एंट्री देणं गरजेचं आहे. नंतर कीड रोग अशा पद्धतीने आपण बंदोबस्त करू शकतो. शक्यतो आपण सुरुवातीला जैविक जी काही औषधं आहेत त्या औषधांचा वापर आपल्या पॉलिहाऊसमध्ये करायचा, म्हणजे जैविक औषधामुळे त्या पिकावर ट्रेस कमी होतो आणि उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं. आणि दुसरं आहे की जैविक औषधाचा जो काही खरेदी खर्च आहे तो रासायनिक औषधापेक्षा कमी असतो. उदाहरणार्थ ट्रायकोडर्मा आहे तो बुरशीजन्य रोगासाठी वापरला जातो. व्हर्टिसिलियम लिकेन आहे तो रसशोषक किडीसाठी आपण ते व्हर्टिसिलियम लिकेन हे औषध आहे ते 5 ग्राम प्रति लिटरनं आपल्या त्या भाजीपाल्यासाठी आपण वापरू शकतो. आणि जे काही वेगवेगळे रोग येतात त्यामध्ये ऍफिड्स म्हणतो आपण, व्हाईट फ्लाय म्हणतो, थ्रिप्स आहे, माइट्स आहे, मिलीबग आहे, लिप मायनर आहे किंवा आळे असतात, स्पोडोप्टेरा म्हणतो आपण, अँथ्रॅक्नोज आहे रोग किंवा डाउनी मिल्ड्यू, अशा प्रकारचे रोग आणि कीड आपल्या त्या पॉलिहाऊसच्या पिकावर येतात. मग त्यासाठी जे काही रोग नियंत्रणासाठी जैविक औषधं लागतात ते जैविक औषधं आमच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये अवेलेबल आहेत. त्याचं पूर्णपणे आम्ही पिकासाठी आपण एक शेड्यूल तयार केलं, ते शेड्यूल आम्ही त्या शेतकरी बांधवांना देतो आणि आम्ही सांगतो की समजा मला रसशोषक कीड आले तर त्यासाठी तुम्ही व्हर्टिसिलियम लिकेन 5 ग्राम प्रति लिटरनं वापरा. फक्त ज्यावेळेस तुम्ही जैविक औषधं वापरता ते शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी वापरले तर त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळतो. आणि साधारणतः 200 लिटर पाण्यामध्ये 200 लिटर पाणी तुम्हाला एका एकरासाठी लागतं, तर 200 लिटर मध्ये समजा 1 लिटर तुम्ही दूध मिक्स केलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला जैविक औषधाचा अजून चांगला मिळतो. काय होतं की दूध एक स्टिकर सारखं काम करतं आणि स्टिकर किंवा स्प्रेडर, आणि आपल्याला त्या रोगाचा बंदोबस्त करणं लवकर शक्य होतं. किंवा रस शोषक किडी आहेत, किडीसाठी आपण निमॅझॉल निंबोळी तेल असतं साधारण मार्केटमध्ये सुद्धा किंवा कृषी विज्ञान केंद्रामध्ये सुद्धा ते अवेलेबल आहे. त्याची सुद्धा आपण माहिती किंवा ते प्रोडक्ट आम्ही कृषी विज्ञान केंद्र मार्फत आम्ही ते शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देतोय. नंतर दुसरं आहे की आपण आता जनरली आमचा अनुभव असा की बाबा पिकवण्याविषयी सर्व शेतकरी बांधवांना माहित आहे, पण थोडंसं मार्केटिंग संदर्भात, तर मार्केटिंगसाठी आम्ही गेल्या महिन्यामध्ये डिजिटल मार्केटिंग, आता आपण बघतो की कोविडच्या काळामध्ये व्हॉट्सअपवर बऱ्याच शेतकरी बांधवांनी मार्केट केलं, किंवा फेसबुकवर सुद्धा फेसबुक पेज म्हणून एक वेगळं असं की त्या ठिकाणी आपण आपले प्रोडक्टचं मार्केटिंग करू शकतो, ग्रुपच्या मार्फत करू शकतो. किंवा एक अजून एक मार्केटमध्ये marketmirchi.com, तर marketmirchi.com वर सुद्धा तुम्ही आपल्या प्रोडक्टचं रजिस्ट्रेशन करून तुमचं त्या प्रोडक्टचं मार्केटिंग करू शकता, किंवा स्वतःचं कंपनी स्थापन करून त्याचं पॅकेजिंग, ब्रँडिंग, त्याचा लोगो तयार करायचा, त्याचं स्लोगन तयार करायचे आणि तशा पद्धतीने सुद्धा तुमच्या प्रोडक्टचं तुम्ही मार्केटिंग करू शकता. फक्त मार्केटिंग ज्यावेळेस करता त्यावेळेस आपल्याकडे ट्रेसेबिलिटी सिस्टीम असते. ट्रेसेबिलिटी म्हणजे ज्या लोकांना एक्सपोर्ट करायचे किंवा ज्या लोकांमध्ये डोमेस्टिक मार्केटमध्ये आपल्या भाजीपाल्याचा कुठून तयार झाला, कोणत्या शेतकऱ्याने ते तयार केला, त्यामध्ये कोणती औषधं वापरली, कोणती खतं वापरली, एक ट्रेसेबिलिटी सिस्टीम आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही भाजीपाला एक्सपोर्ट करायचं तर गव्हर्नमेंटचे एक व्हेजनेट असतं, त्या व्हेजनेट अंतर्गत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला लागतं. तुम्हाला डाळिंब एक्सपोर्ट करायचं तर अनार नेट आहे, तुम्हाला द्राक्ष एक्सपोर्ट करायचं तर तुम्हाला ग्रेप नेट आहे. मग ते प्रत्येक वेळेस तुम्हाला त्या नेट व्हेज नेटचे ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्यावेळेस तुम्हाला एक कोड मिळतो. आता कोडच्या अंतर्गत तुमचं पूर्णपणे सर्व माहिती एकत्रित ठेवली जाते. तुम्ही औषधं कोणती आहे, कोणत्या शेतकऱ्याचं आहे, कोणत्या गावातील आहे आणि कोणती खतं वापरली आहेत, आणि हे सर्व सिस्टीम ट्रेसेबिलिटी सिस्टीम म्हणतो. आता काय झालंय तुम्ही बघता की ग्राहक जागरूक झालेला आहे, त्याला ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय भाजीपाला पाहिजे, त्याला केमिकलचा भाजीपाला खायचा नाही. केमिकलमुळे त्यांना माहित झालंय की बा जे कॅन्सर आहे, डायबिटीज आहे किंवा ब्लड प्रेशर आहे ते सगळं केमिकलमुळे आपल्या शरीरात जातं आणि त्या औषधामुळे आपल्याला ते रोग होतात. मग ते टाळण्यासाठी बरेचसे ग्राहक ते जागरूक झाले आणि सेंद्रिय भाजीपाल्यासाठी ते
डबल दर द्यायला तयार आहेत. समजा केमिकलची ढोबळी मिरची त्याचा दर असेल 40 रुपये किलो, ती जर तुमची सेंद्रिय मिरची असेल तर त्याला 80 रुपये किलो ते लोक घेतात. पण 80 रुपये कधी देणार कस्टमर? ज्यावेळेस तुमच्याकडे ट्रेसेबिलिटीचा कोड असेल, तुमचं ब्रँडिंग असेल, तुमचं पॅकेजिंग असेल, ही सर्व तुमच्याकडे माहिती असेल, त्यावेळेस तुम्हाला किंवा ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन असेल. तर ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन करताना सुद्धा आपल्याला ते माहिती असतं की बाबा बरेच शेतकरी बांधवांना माहित नाही की ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन करण्यासाठी आपल्याला 3 वर्ष लागतात. ही माहिती आपल्याला आम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत तुम्हाला उपलब्ध करून देतो. आणि आत्ताचा हा आपला पहिलाच भाग होता, त्यामध्ये आपण हे आता थोडक्यात माहिती घेतली व संरक्षित शेतीमधील भाजीपाल्याचं उत्पादन कशा प्रकारे घेतलं पाहिजे. आपण तुमच्या डिमांडनुसार तुम्ही चॅट बॉक्स मध्ये तुम्ही प्रश्न विचारा, तुम्हाला अजून कोणत्या विषयावर जास्त माहिती पाहिजे. नंतर आपण येणाऱ्या काळामध्ये असेच वेगवेगळे परिसंवाद आपण आयोजित करणार आहोत. हा आमचा पहिला परिसंवाद होता. दुसऱ्यामध्ये आपण फक्त विषमुक्त भाजीपाल्याचं उत्पादन कशा पद्धतीने घेतलं पाहिजे. मग विषमुक्त भाजीपाला उत्पादन करताना मग इनपुट्स कुठले असतात, त्यामध्ये औषध वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे, त्यामध्ये औषधांचा रेसिड्यू कशा प्रकारे मॅनेज केला पाहिजे. रेसिड्यूचं कसं असतं की MRL म्हणतो आपण, मॅक्झिमम रेसिड्यू लेवल. ज्यावेळेस आपण भाजीपाला परदेशात पाठवतो किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये विकण्यासाठी आणतो आणि आपल्याला दर जास्त पाहिजे असेल तर आपल्याला ते टेस्टिंग, भाजीपाला टेस्ट केलेला सर्टिफिकेट पाहिजे. त्यामध्ये किडींचा किंवा कीटनाशकाचा किंवा बुरशीनाशकाचा अवशेष त्या भाजीपाल्यामध्ये नाही. असं जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल, त्या सर्टिफिकेटच्या जोरावर तुम्ही तुमच्या त्या भाजीवाल्याला चांगला दर मिळवू शकता. पण ह्यासाठी काय माहित पाहिजे की तुम्हाला त्या कीटकनाशकाचा, बुरशीनाशकाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचा मॅक्झिमम रेसिड्यू लेवल किती आहे. पण महत्वाचं काय आहे की ज्यावेळेस हे MRL लेवल असेल, PHI म्हणतो आपण, किंवा PHI म्हणजे पोस्ट हार्वेस्ट इंटरव्हल. एखादं तुम्ही कीटकनाशक मारल्यानंतर किती दिवसानंतर ते काढायचं. समजा एखादं कॉन्फिडर औषध मारलं रस शोषक किडीसाठी, तर त्याचा PHI साधारणतः ते आपल्या त्या पिकामध्ये, आपल्या फळ पिकामध्ये 15 ते 18 दिवस राहतं. तर ते मिरची 18 दिवसानंतरच काढली पाहिजे आपण मिरची. तीच मिरची 18 दिवसाच्या अगोदर जर आपण काढली तर तो रेसिड्यू, त्या अवशेष त्या केमिकलचा त्या फळात राहतो. आणि ज्यावेळेस आपण ते फळ टेस्टिंग साठी लावतो, टेस्टिंग मध्ये आपल्याला तो रेसिड्यू निघतो. म्हणजे असं जे काही बारीक मुद्दे आहेत, ते मुद्द्याचं आपण प्रशिक्षण, जे काही अवशेषमुक्त रेसिड्यू फ्री भाजीपाला आपल्याला करायचे, त्यामध्ये आपण ते घेणार. दुसरं आहे की बऱ्याच शेतकरी बांधवांना असं म्हणणं असतं की आम्हाला स्वतःची रोपं स्वतः तयार करायची. तर नर्सरीसाठी कशा पद्धतीने आपण कोकोपीट आणलं पाहिजे, त्यामध्ये माध्यमं कोणती असतात, त्यामध्ये रोप चांगलं वाढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर ह्या पद्धतीचं आपण माहिती आपण त्या वेगवेगळ्या प्रश्नामध्ये देणार. या ठिकाणी एक महादेव गुरु म्हणून आहे, त्यांचा एक प्रश्न आलेला आहे, चिंच प्रक्रिया उद्योगाबद्दल माहिती द्यावी. तर आता कसं आहे, चिंचेमध्ये 2-3 व्हरायटी आहेत. PKM1 आहे, PKM2 आहे, प्रतिष्ठान आहे, किंवा गोड चिंच म्हणून अजिंठा आहे. तर चिंचेमध्ये आपण चिंचेचा सॉस, एक जास्त चिंचेचा सॉस असेल, किंवा चिंचेचा पल्प आहे, चिंचेचा जाम सुद्धा आपण करू शकतो. असे वेगवेगळे पदार्थ करू शकतो. फक्त हे जे डिटेल वेगळं प्रश्न आपल्याला घेता येत नाही, कारण सर्वांना चिंचेच्या प्रश्नाची गरज नसते. आपण काय केलंय, आपण कृषी विज्ञान केंद्र बारामतीला एक मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया उद्योगासाठी जेवढे काही प्रकल्प जमा होणार आहेत, त्यांचं प्रशिक्षण ट्रेनिंग सेंटर आपलं KVK बारामती मार्फत आम्ही ते राबवतोय. तुम्ही प्रस्ताव दिलेला नसला तर तुम्ही त्यांना प्रस्ताव द्या. प्रस्तावांच्या अंतर्गत जसं स्मार्ट मध्ये आपल्याला माहिती मिळते सर्व, तशीच त्या चिंच प्रक्रियेची सुद्धा माहिती तुम्हाला आम्ही आमच्या केंद्रामार्फत देऊ शकतो. दुसरा आहे की एक इथं त्या ठिकाणी तेजस वावळे यांचा प्रश्न आला की शेडनेट मध्ये कांदा रोपे तयार करता येतात का. तर जनरली कसं आहे की शेडनेटचं इन्व्हेस्टमेंट आपण साधारण, मी मागे सांगितलं की 10 गुंठ्यामध्ये साधारणतः 5 ते 6 लाख आपल्याला खर्च येतो. जनरली आपल्याला शेडनेट कांदा रोपं तयार करताना आपल्याला उघड्यावर चांगल्या पद्धतीने रोपं तयार करता येतात. मग शक्यतो मग शेडनेट मध्ये करण्याचा हेतू काहीतरी, एखाद्या वेळेस पाऊस जास्त पडला किंवा वातावरणापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही शेडनेट मध्ये तुम्ही रोपं तयार करू शकता. तर आणि आमचं सुद्धा या ठिकाणी आम्ही ट्रायल करतोय शेडनेट मध्ये, तर रोपं घेणं त्यामध्ये शक्य आहे. फक्त तुम्हाला थोडस तापमान असेल, आर्द्रता असेल, त्याचं खत किंवा पाणी व्यवस्थापनावर तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. नंतर ह्या ठिकाणी एक नवीन स्कीम आलेली आहे गव्हर्नमेंटची, अहिल्यादेवी होळकर योजना.
तर आता प्रश्न आहे तो गणेश हरी वाळिंबे यांचा. तर त्याचं सुद्धा कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत आम्ही सर्व शेतकरी बांधवांना प्रशिक्षण देतोय. अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेत प्रत्येक तालुक्याला एक रोपवाटिका महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे. त्यामध्ये काय आहे की तुम्हाला 10 गुंठ्याचं शेडनेट साठी ते सबसिडी देतात. इन्सेक्ट नेट हाऊस त्यामध्ये तुम्हाला आतमध्ये टनेल करायचे, त्या टनेलसाठी एक सबसिडी असते. नंतर तुम्हाला ट्रे तयार करण्यासाठी जे काही रोप तयार करण्यासाठी ट्रे लागतात किंवा कॅरेट लागतात वाहण्यासाठी, कॅरेटसाठी एक सबसिडी आहे आणि फवारणीसाठी जे नॅपसॅक पंप लागतो त्या पंपासाठी एक सबसिडी आहे. तर अशा पद्धतीने 4 ते 5 घटक तयार करून तुम्ही अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत तुम्ही सबसिडी मिळवू शकता. त्याचं डिटेल प्रशिक्षण 3 दिवसाचं प्रशिक्षण आम्ही KVK बारामती मार्फत तुम्हाला उपलब्ध करून देतोय. तर अशा पद्धतीने अजून कोणाचे तुमचे प्रश्न असतील तर चॅट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. आणि जे काही संरक्षित शेतीबद्दल तुम्हाला जे अजून प्रश्न असतील तर कोणती पिकं घ्यायची किंवा रोग कसे असतात, कीड कसे असतात, तर ते जर कंटिन्यू मार्गदर्शन आम्ही भाजीपाला गुणवत्ता केंद्र बारामती मार्फत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा देतोय आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे राज्यातले जे काही शेतकरी येतात त्याची माहिती आम्ही त्यांना देतोय. याशिवाय आम्ही काय केलंय की शेतकऱ्यांचे गट तयार केले आहेत आमच्या भागामध्ये, सांगवी भागामध्ये आहे किंवा इकडं कडबनवाडी शेळगाव भागामध्ये आहेत किंवा शेटपळगडे शिरसुपळ असं वेगवेगळ्या ठिकाणी पॉलिहाऊस मधील शेती केली जाते, शेड्यूल मधील शेती केली जाते. मग त्या गटामार्फत आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांचे प्रशिक्षण घेतो आणि त्यांना जे काही अपडेट असतं वातावरणामध्ये बदल झाला, कोणतं कीटकनाशक मार्फत फवारणी करायचं, कोणतं रोगनाशक फवारणी करायचं, त्याची माहिती आम्ही आमच्या कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत रेग्युलर देत असतो. आता काय झालं की परदेशी भाजीपाला परदेशी भाजीपाला सुद्धा आपण शेडनेट मध्ये घेऊ शकतो किंवा पॉलिहाऊस मध्ये घेऊ शकतो किंवा ओपनच्या शेतीमध्ये सुद्धा घेऊ शकतो. आता तेजस वाबळे जे आहेत त्यांचा एक प्रश्न आला की हायटेक रोपवाटिका प्रशिक्षण कधी आहे. तर ऑलरेडी आम्ही आता पुढच्या आठवड्यामध्ये एक ऑर्गॅनिक इथे की मी विनंती करतो की आमचं एक 22 डिसेंबरला आम्ही प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. ऑनलाईन प्रशिक्षण आहे. ज्यांना कुणाला सहभागी व्हायचे आहे त्यांना ते 22 डिसेंबरला ते सहभागी होऊ शकतात. त्यामध्ये आम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग त्याचं सर्टिफिकेशन कशा प्रकारे केलं जातं, नंतर विषमुक्त भाजीपाला कशा प्रकारे उत्पादित केला जातो आणि त्याचं निर्यातीसाठी जे काही प्रमाणीकरण लागतंय ते पूर्ण माहिती आम्ही त्या 22 तारखेच्या मी या ठिकाणी माझा नंबर सुद्धा शेअर करतो की त्यांना पूर्णपणे माहिती आम्ही आमच्या मार्फत देणार. 1 दिवसाचं प्रशिक्षण आहे. त्यासाठी तज्ञ मी एक आहे. नंतर आपण जे आंतरराष्ट्रीय निर्यात तज्ञ आहेत गोविंद हांडे सर, तर ते सुद्धा त्यांना ते प्रशिक्षण देणार आहेत. आणि नंतर दुसरे प्रशांत नायकोड म्हणून आहेत, ते सुद्धा आंतरराष्ट्रीय ज्या काही वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांना ते गाईड करतात किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग कशा प्रकारे केलं पाहिजे किंवा सर्टिफिकेशन कशा प्रकारे केलं पाहिजे. तर ही पूर्णपणे माहिती आम्ही आमच्या कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत ऑनलाईन सध्या मी ऑनलाईन प्रशिक्षण घेतोय. तुम्ही माझा नंबर घ्या, तर माझ्या नंबरवर तुम्ही मला नंतर फोन करून विचारलं तरी चालेल की तुम्हाला कोणती माहिती किंवा कृषक ऍपवर सुद्धा तुम्ही प्रश्न तुमचे विचारू शकता. जी कृषक ऍपची टीम आहे कृषक ऍपवर सुद्धा आम्ही जे काही आमचे वेगळे जे काही प्रशिक्षण होतात त्याची जाहिरात आम्ही कृषक ऍपच्या मार्फत करतोय. हे 22 डिसेंबरचं सुद्धा प्रशिक्षण आहे, त्याची सुद्धा माहिती तुम्हाला उद्या सुद्धा किंवा आपलं आज सुद्धा तुम्हाला त्या प्रश्नाची माहिती तुम्हाला कृषक ऍपवर मिळत आहे. तर सध्या आपण या ठिकाणी थांबणार आहोत. तर पुन्हा एकदा मी जे काही शेतकरी बांधव आमच्याशी जोडले गेलेले आहेत त्यांचं मी ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, भाजीपाला गुणवत्ता केंद्र KVK बारामतीच्या वतीनं तसेच कृषक ऍपची जी काही टीम आहे त्यांच्या वतीनं मी आभार मानतो. तुम्ही असं काय नाही की आपला आता फेसबुकला सेशन संपला ते आपलं कंटिन्यू तुम्ही प्रश्न विचारत राहा, कृषक ऍपवर राहा, तुम्ही कृषी विज्ञान केंद्र बारामतीला भेट द्या, भाजीपाला गुणवत्ता केंद्राला भेट द्या. त्या ठिकाणी जी काही नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे, नवीन नवीन तंत्रज्ञान आहे, ते तंत्रज्ञान आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत आणि कंटिन्यू आम्ही इथं देणार आहोत. धन्यवाद. केलं